अजितदादा होते, एक विश्वास होता, एक कमिटमेंट होती, एक पाठपुरावा होता, एक सेफ्टी होती. अजितदादा नाहीयेत, तर ह्या गोष्टींवर थोडा प्रश्नचिन्ह आहे. तर हे मंदीचं हे रिअल इस्टेटमधलं ह्यांनी अशाच अफवा पसरवलेल्या आहेत की बाबा रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे. आता जो इंटरव्ह्यू चाललेला आहे हा तहसील कार्यालयाच्या शेजारी आपला स्टुडिओ आहे. इथं आजूबाजूला सगळे खरेदी खत, नोटरीस, इसार पावती याचे सगळे ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत. तर तुम्ही कधीही या, खाली रस्त्याला पार्किंगला टू व्हीलरला सुद्धा जागा मिळत नाही, एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. रिअल इस्टेटची उलाढाल सुरू आहे. हे फक्त अफवा आहेत की 5 लाखाचा इसार पावती रद्द झाली, 10 लाखाचा व्यवहार रद्द झाला. फक्त ह्या IQ गोष्टी आहेत. बारामतीचं रिअल इस्टेट चांगलं आहे आणि भविष्यातही तो त्याच पद्धतीने राहील असा विश्वास आहे मला. आणि ते मूर्ती पाहूनच आपल्याला विश्वास येतो की आपण समोर आपल्या देव आहे, आपण ह्याला काहीतरी मागू शकतो, आपण आपलं घराणं मांडू शकतो. तर त्या मूर्ती रूपाने अजितदादा आपल्या शहरात होते की दादा होते म्हणून आपण विश्वासाने त्यांच्याकडे जात होतो, कामं होत होते, आपण त्यांना घराणं मांडत होतो आणि त्यावरती ते काम करत होते. आता हे शहर म्हणजे एक मंदिर राहिलेलं आहे, त्यातली मूर्ती नाहीये. बरेच छोट्या मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. मी पत्रकारिता करत असताना बऱ्याच वेळा हे ऑब्झर्वेशन असतं. पोलिसांशी सुद्धा याबाबत चर्चा सुरू असते की कसं आहे. तर आता हे जी टोळींची जी गुन्हेगारी आहे तर ते प्रत्येक जण आपापलं अस्तित्व दाखवण्यासाठी काही ना काहीतरी करत राहतील. पण आपली मला वाटतंय व्यवस्था चांगली आहे, पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि स्वतः पवार कुटुंब जे जनतेशी जोडलेलं आहे त्यामुळं त्यांच्या मार्फत मला नाही वाटत की भविष्यात फार काही मोठा गुन्हेगारीचा इम्पॅक्ट बारामती शहरात तरी होईल. की ज्यावेळेस दादा बारामतीच्या दौऱ्यावर असायचे, दर्शनवार रविवारचं एक 5-6 उद्घाटन एका दिवसात ते करायचे वेगवेगळ्या व्यवसायांचे. तर त्या उद्घाटनांच्या रूपानं एक आर्थिक उलाढाल व्हायची की समजा तुमच्या घरी उद्घाटन आहे, तुमच्या मोठ्या शोरूमचं उद्घाटन आहे, तर तुम्ही ते मंडप टाकणार, दादा येणार आहेत म्हणून, सगळी खुर्च्यांची व्यवस्था, माईकची व्यवस्था, तुम्ही फ्लेक्स लावणार, जाहिरात करणार, रिक्षा अनाउन्सिंग फिरणार, तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांसाठीचं ते नाश्ता ठेवणार. म्हणजे स्वीट होमवाल्यांची किंवा आचार्यांचा तो व्यवसाय व्हायचा, मंडपवाल्यांचा व्यवसाय व्हायचा, अगदी तुम्ही कपडेही नवीन खरेदी करायचा, कपड्यांचा व्यवसाय व्हायचा. तुम्ही तुमच्या घरचे म्हणजे फोटोग्राफर पासून पार्लर पर्यंत इथपर्यंत उलाढाल व्हायची. का तर फक्त दादा येणार आहेत म्हणून. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. बारामती हे सर्व दृष्टिकोनाने एकदम असं योग्य शहर आहे. आपण जर बघायला गेलं तर सर्व लोक जे प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांनाही बारामतीमध्ये सेटल व्हायला आवडतं. का? इथं ट्रॅफिक कमी आहे, सर्व सुखसुविधा आहेत, स्टेबिलिटी आहे, उद्योगधंदे करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत, शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी आहेत आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टी योग्य प्रमाणात आहेत. पण 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्यानंतर मात्र लोकांमध्ये थोडीशी कॉन्फिडन्सची कमतरता जाणवते. नक्की आता बारामतीचं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न हा बारामतीकरांसमोर आणि जे बाहेरून बारामतीमध्ये इन्व्हेस्ट करतात अशा लोकांसोबत आला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी नक्की बारामतीचं काय चालली सध्या परिस्थिती, पुढे काय होऊ शकते, या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामती स्थानिक पत्रकार आणि शेतकरी योद्धाचे संपादक आणि जे की मेजॉरिटी इथले जे सगळे बिझनेस ओनर्स आहेत, जे काम करतायत, मार्केटिंगचं काम असलं सगळ्या क्षेत्रात काम करत असलेले योगेश नालंदे सर आज आपल्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. नमस्कार सर. आजचा आपला मुद्दाच महत्वाचा आहे की आता बारामतीचं काय सध्या जाणवतंय की इथले जे उद्योजक आहेत, इथले व्यापारी आहेत, यामध्ये जरा मंदीची चर्चा चालू आहे. नक्की तुम्हाला काय दिसतं? मी सहमत आहे सर तुमच्या या वाक्याशी की बारामतीमध्ये मंदी आहे, बरोबर आहे. परंतु मंदी का आहे याचं खरं कारण तुम्ही जाणून घ्या की सध्या मार्च एंड जो व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचा भाग असतो, मार्च एंड सुरू आहे. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत 10वी 12वी, त्यामुळं बरेच फरक मार्केटवर पडतो या परीक्षांमुळे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे उन्हाचा तडाखा. जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन आहे बारामतीमध्ये. 12 ते 5 सगळे रस्ते शुकशुकाट असतात. बरोबर. ग्राहक असतील, लोक असतील, खरेदीसाठी ह्या वेळेमध्ये बाहेर निघत नाही. त्यामुळं मार्केट शांत जाणवत आहे. पण त्याचा मंदी आहे किंवा मग व्यवसायांवर थेट परिणाम आहे
असं मी सांगू शकत नाही. बरेच व्यावसायिकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या गेल्या वर्षीच्या मार्च मधले व्यवहार तपासा, ताळेबंद तपासा, त्याच्या गेल्या वर्षीचा पहा. फार काही फरक जाणवणार नाही. हम्म. मार्च एप्रिल महिन्यामध्ये हा फ्लो व्यवसायामध्ये असतोच. आणि आता जे परप्रांतीय पण होळीच्या निमित्ताने जातात त्याचा बरोबर, पण इम्पॅक्ट पडला त्याचाही इम्पॅक्ट पडतो. आता युद्धाची परिस्थिती आहे, हॉटेल व्यावसायिक जरा शांत झालेले आहेत गॅस तुटवड्यामुळे. हा मार्केटमधला हा फरक जाणवतोय. पण दादांमुळे आहे हा भाग नाहीये. दादांनी आपली शहराची व्यवस्थित सिस्टीम लावून लावून दिलेली आहे. नक्कीच. तर मला एक म्हणजे माझ्यासोबत झालेला एक किस्सा आहे की दादा गेल्यानंतर 4-5-6 दिवसांच्या दरम्यान मी गेलो एका दुकानामध्ये. बर. हार्डवेअर दुकान होतं. हा, हा. तर तो माणूस जवळपास अक्षरशः रडलाच माझ्यासमोर. बरोबर. दादा गेले आता कसं काय सगळ्या गोष्टी. बरोबर. तर तुम्हाला वाटतंय की दादा गेल्यानंतर आता विकासाची गतीवर काही इम्पॅक्ट पडू शकतो बारामतीच्या विकासाच्या गतीवर? आपल्या शहराची गती जी होती विकासाची, ती जर आपण 100चे कॅल्क्युलेट केली तर दादांनंतर ते 80 पर्यंत तरी आलेली आहे. म्हणजे अजित दादा होते, एक विश्वास होता, एक कमिटमेंट होती, एक पाठपुरावा होता, एक सेफ्टी होती. अजित दादा नाहीयेत तर ह्या गोष्टींवर थोडा प्रश्नचिन्ह आहे. त्यांची जागा घेण्यासाठी आता कुठपर्यंत तो पुढचा व्यक्ती तयार होतोय त्यावर बारामतीचं मार्केट टिकून राहणार आहे. नक्कीच. कोणत्याही आपण बघतो शहराचा विकास हा रिअल इस्टेटवर डिपेंड असतो. तिथली जर रिअल इस्टेट चांगल्या प्रकारे चाललं असेल म्हणजे काय की बाहेरच्या लोकांना तेच आहे. बाहेरचे लोक येतात तिथं जे चलन आहे ते इकडं तिकडं ट्रान्सफर होतं आणि त्यातून शहराचा विकास होत असतो. सध्या दादा केल्यामुळं लोकांचा थोडासा विश्वास कमी झालाय बारामतीवरच्या रिअल इस्टेटवर. त्यामुळे बाहेरची इन्व्हेस्टमेंट येणं थोडं कमी झालेलं आहे. नाही, हे साप चुकीचं आहे. बाहेरची इन्व्हेस्टमेंट येणं कमी झालेलं आहे, रिअल इस्टेटला मंदी आलेली आहे, ह्या फक्त चर्चा आहेत सर. तुम्हाला एक गंमत सांगतो, बिबट्या आलाय, कोणत्या गावात आलाय? हा म्हणतो पलीकडच्या गावात आलाय, पलीकडच्या गावातला म्हणतो दुसऱ्या गावात आलाय, दुसऱ्या गावातला म्हणतोय त्या तिकडच्या गावात आलेला आहे बिबट्या. तर हे मंदीचं हे रिअल इस्टेट मधलं ह्यांनी अशाच अफवा पसरवलेल्या आहेत की बाबा रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे. आता जो इंटरव्ह्यू चाललेला आहे हा तहसील कार्यालयाच्या शेजारी आपला स्टुडिओ आहे. इथं आजूबाजूला सगळे खरेदी खत, नोटरीस, इसार पावती ह्याचे सगळे ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत. तर तुम्ही कधीही या, खाली रस्त्याला पार्किंगला टू व्हीलरला सुद्धा जागा मिळत नाही. एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, रिअल इस्टेटची उलाढाल सुरू आहे. हे फक्त अफवा आहेत की 5 लाखाचा इसार पावती रद्द झाली, 10 लाखाचा व्यवहार रद्द झाला. फक्त हे IQ गोष्टी आहेत. बारामतीचं रिअल इस्टेट चांगलं आहे आणि भविष्यातही तो त्याच पद्धतीने राहील असा विश्वास आहे मला. पण जे बारामती स्पिरिट होतं बारामतीकर म्हणून ते जरा दुसरं होते असं वाटतंय का? नक्कीच झालेलं आहे. बारामतीचा एक कॉन्फिडन्स होता, तो कॉन्फिडन्स आता राहिलेला नाही. मी एक उदाहरण देऊ इच्छितो की एक मंदिरामध्ये आपण जातो, त्या मंदिरामध्ये समोर देवाची मूर्ती पाहतो आणि ते मूर्ती पाहूनच आपल्याला विश्वास येतो की आपण समोर आपल्या देव आहे, आपण ह्याला काहीतरी मागू शकतो, आपण आपलं घराणं मांडू शकतो. तर त्या मूर्ती रूपाने अजित दादा आपल्या शहरात होते की दादा होते म्हणून आपण विश्वासाने त्यांच्याकडे जात होतो, काम होत होते, आपण त्यांना घराणं मांडत होतो आणि त्यावरती ते काम करत होते. आता हे शहर म्हणजे एक मंदिर राहिलेलं आहे, त्यातली मूर्ती नाहीये. त्यामुळे लोकांचा भावनिक आहे सर. अजूनही लोक 2 महिने होऊन गेलेले आहेत, तर अजूनही त्या दुःखातून सावरत आहेत लोक. यासोबत की बारामतीमध्ये सध्या असं कोणतंही शैक्षणिक मधलं कोर्स नाही किंवा एखादं कोणती डिग्री नाही जी की बारामतीमध्ये नाही. इथं BA पासून ते पायलट होईपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. पण आता ही अशी गोष्ट झाल्यामुळे इम्पॅक्ट होईल असं वाटतं का? आपल्या शैक्षणिक हब म्हणून बारामती जे डेव्हलप होत होतं, मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सगळंच आहे इथं. बरोबर. त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो का? बारामती सर हे एक विकसनशील शहर आहे, याची प्रगती चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि पुढेही ते वहिनींच्या रूपाने, आदरणीय पवार साहेबांच्या रूपाने सुरू राहील, त्याबाबत काही शंका नाही. दादा होते म्हणून बऱ्याच वेळा बाहेरचा जो पालक होता इथल्या आजूबाजूच्या तालुक्यांमधला, त्यांना एक शाश्वती होती की आपले विद्यार्थी इथं सेफ राहतील, काही अडचण नाही, काही जरी अडचण आली तर आपल्याला समर्थ माणूस आहे. तर तो जी गोष्ट होती की रेफरन्स देत होते बारामती शहराला, आता तो 1 नंबरच्या ऐवजी
2 नंबरला रेफरन्स येऊ शकतो, एवढाच फरक पडेल. हम्म. पण जे आता अकॅडमी चालू आहेत किंवा जे शिक्षण व्यवस्था, कॉलेजेस आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत, ते रन होत राहतील पुढे. याला जोडून असं जिथे सगळ्यात जास्त तरुण आहे, जिथे सगळ्यात जास्त रिअल इस्टेट, हम्म. त्याला जोडून येते गुन्हेगारी. बरोबर. दादा होते तोपर्यंत गुन्हेगारांना म्हणजे काही ऑप्शन लपकून नव्हतं, होते. काहीच नव्हतं त्याच्याकडे ऑप्शन. बरोबर. आता काय होईल असं वाटतंय का? बारामतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेच छोट्या मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. मी पत्रकारिता करत असताना बऱ्याच वेळा हे ऑब्झर्वेशन असतं. पोलिसांशी सुद्धा याबाबत चर्चा सुरू असते की कसं आहे, तर आता हे जी टोळ्यांची जी गुन्हेगारी आहे, तर ते प्रत्येक जण आपापलं अस्तित्व दाखवण्यासाठी काही ना काहीतरी करत राहतील. पण आपली मला वाटतंय व्यवस्था चांगली आहे, पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि स्वतः पवार कुटुंब जे जनतेशी जोडलेलं आहे, त्यामुळं त्यांच्या मार्फत मला नाही वाटत की भविष्यात फार काही मोठा गुन्हेगारीचा इम्पॅक्ट बारामती शहरात तरी होईल असं मला नाही वाटत. आता एक जो महत्वाचा मुद्दा आहे, जे मुद्द्याच्या आसपास आपली सगळी चर्चा झाली, ते म्हणजे अजितदादा. अजितदादांबद्दल तुम्ही काय सांगाल? अजितदादांबद्दल हजारो गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण मी तुम्हाला तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अजितदादा एक व्यक्ती नव्हते, तर ती एक व्यवस्था होती. जी व्यवस्था गोरगरिबांसाठी, पीडित वंचित शोषितांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, सर्वांसाठी 24 तास काम करत होती. म्हणजे तिथं अजितदादांकडे गेलेला एखादा पीडित व्यक्ती असेल, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जाती धर्माचा आहे ते पाहत नव्हते. माझ्या विरुद्ध काम करतोय का माझ्या पक्षाचं काम करतोय हे ते पाहत नव्हते. त्यांची ते समस्या सोडवायचे. म्हणजे गोरगरिबांची एक यंत्रणा होती की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. ही यंत्रणा संपलेली आहे. म्हणजे मी या निमित्ताने सांगू शकतो की मी बारामतीतलं ऑब्झर्वेशन माझं सांगतो की ज्यावेळेस दादा बारामतीच्या दौऱ्यावर असायचे, दर्शनवार रविवारचं एक 5-6 उद्घाटन एका दिवसात ते करायचे वेगवेगळ्या व्यवसायांचे. तर त्या उद्घाटनांच्या रूपानं एक आर्थिक उलाढाल व्हायची की समजा तुमच्या घरी उद्घाटन आहे, तुमच्या मोठ्या शोरूमचं उद्घाटन आहे, तर तुम्ही ते मंडप टाकणार, दादा येणार आहेत म्हणून, सगळी खुर्च्यांची व्यवस्था, माईकची व्यवस्था, तुम्ही फ्लेक्स लावणार, जाहिरात करणार, रिक्षा अनाउन्सिंग फिरणार, तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांसाठीचं ते नाश्ता ठेवणार. म्हणजे स्वीट होम वाल्यांची किंवा आचार्यांचा तो व्यवसाय व्हायचा, मंडपवाल्यांचा व्यवसाय व्हायचा, अगदी तुम्ही कपडेही नवीन खरेदी करायचा, कपड्यांचा व्यवसाय व्हायचा. तुम्ही तुमच्या घरचे म्हणजे फोटोग्राफर पासून पार्लर पर्यंत इथपर्यंत उलाढाल व्हायची, का तर फक्त दादा येणार आहेत म्हणून. म्हणजे अनेकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळायचा दादांच्या एका उपस्थितीमुळं. तर ते हे काही दिवसापासून हे बंद झालेलं आहे. मग मार्केट थोडं काय होईना, पण आपण विचार करतो ना की आता काम नाहीये, तर हे काही दिवसांनी पुन्हा सुरू व्हावं अशी समस्त बारामतीकरांची इच्छा आहे. आणि दादांबद्दल सांगायचं झालं तर दादांचा आमचा म्हणजे 99% बारामतीकरांचा आणि दादांचा प्रत्यक्ष काही काम नसायचं किंवा काही संबंध येत नव्हता. दादांनी जी यंत्रणा नेमून दिली होती त्यांच्याशी संपर्क व्हायचा, किंवा कधी काही काम आलंच तर थेट आपण दादांशी संपर्क करायचो. कधीतरी दौऱ्यातून येता जाता अजित दादा दिसायचे, पण दादा गेल्यानंतर ना अजून सुद्धा जर तुम्ही बारामतीतल्या बऱ्याच लोकांचे प्रोफाईल फोटो, डीपी पाहिली तर दादांचे फोटो आहेत. आणि एक अशी भावना आहे प्रत्येकाची की आपल्या घरातला माणूस गेलाय. म्हणजे दादा जरी आम्हाला भेटत नव्हते, पण दादा आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. प्रत्येकाची ही भावना आहे की आपल्या घरातला माणूस गेला आहे. 28 तारखेला घटना घडल्यानंतर 3 ते 4 दिवस ना कोणाशी बोलू वाटत होतं, ना कोणाशी भेटू वाटत होतं, ना कोणाजवळ व्यक्त होऊ वाटत होतं. ही भावना सगळ्या बारामतीकरांची होती, माझीच होती असं काही भाग नाहीये. ह्या दादांच्या रूपानं खूप मोठा तोटा आपला झालेला आहे. फक्त बारामतीचाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. ते येणाऱ्या काळात जाणवेलच. तुम्ही एवढी वर्ष झालं बारामतीच्या ह्या मीडियाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुमच्या ओळखी म्हणजे सगळीकडे तुमच्या जवळपास कॉन्टॅक्ट आहेत की उद्योजक असतील, व्यापारी असतील, शैक्षणिक संस्था असतील, पोलीस स्टेशन असतील, सगळीकडे तुमचं काम असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता ऑब्झर्व करता करता तुम्हाला असं वाटतंय की ओव्हरऑल बारामतीचं भविष्य तुम्हाला काय दिसतंय? सर, ह्याच्यात बारामतीचं आपलं भविष्य सगळ्यांनाच मिळून पुढे न्यावं लागेल. म्हणजे प्रत्येक व्यवसाय, छोट्या मोठ्या व्यवसायापासून
हजारो राबणारे हात आहेत की त्यांनी ही बारामती सुजलाम सुफलाम बनवलेली आहे. म्हणजे बारामती आपलं हे जे विकसनशील शहर आहे, तर बारामतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक घटकातला जो उद्योजक आहे, म्हणजे रिअल इस्टेटला जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर एका प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही 20 लाख 50 लाख 1 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये कमवत असाल, तर आता त्याचा रेशो थोडा कमी करावा, ही माझी या निमित्ताने त्यांना विनंती असेल की तुम्ही सेवा जास्त द्या, क्वालिटी द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत ते बारामतीमध्ये गुंतवणूक करतील. प्लॉटिंग क्षेत्रात बराचसा अशी चर्चा आहे की फरक पडलाय. प्लॉटिंगवाल्यांनाही मोठमोठे जे प्रोजेक्ट करतात त्यांना ही विनंती आहे की तुम्ही एका प्रोजेक्टमध्ये जर 5-50 लाख रुपये कमवत असाल तर त्याचा रेशो थोडा कमी करावा, जेणेकरून उलाढाल सातत्याने चालू राहील. आता तुम्ही जर पाहिलं की स्टेशनरी असेल किंवा किराणा याच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा ब्रँड बारामतीत डीमार्ट येत आहे. तर डीमार्टचा प्रत्यक्षरित्या खूप व्यावसायिकांवर फरक पडणार आहे. डीमार्ट हा मोठा ब्रँड आहे, त्यांचं प्रोडक्ट व्हॅल्यू, त्यांची सर्व्हिस हे सगळ्या ग्राहकांना माहीत आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त ग्राहकांचा कौल आता डीमार्ट कडे वळू शकतो. तर त्याला आपल्याला स्थानिक जे व्यावसायिक आहेत बारामतीतले, तर त्यांना त्याविषयी तुम्ही सर्व्हिस चांगली द्या, प्रोडक्ट चांगलं द्या. आपण कॉम्पिटिशन करायचं झालं तर या पद्धतीने कॉम्पिटिशन करूयात, जेणेकरून ग्राहक आपल्याकडे जास्तीत जास्त वळेल. हा एक भाग आहे. अकॅडमीच्या फीज जर तुम्ही पाहिल्या तर आवाढव्य फी आहेत, त्याही तुम्ही जर कमी केल्या तर बारामतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स ही होतील आणि त्यांना त्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षणही मिळालं तर बारामतीचं स्पिरिट हे कंटिन्यू त्याच पद्धतीने राहील. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही जर रस्त्याच्या कोणत्याही रस्त्याला जावा तुम्ही, आता रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेड मारून गाळे केले जात आहेत. मी मित्रासाठी गाळा बघायला फिरत होतो बिगवन रोडला, 30,000-35,000 रुपये भाडं घेतात ते. म्हणजे त्या व्यवसायाचा धंदा होणार आहे का तेवढा? बरोबर. रोजचा त्याचा इन्कम किती असणार आहे? एक चहावाला आहे, एक हॉटेलवाला आहे, कपडे व्यावसायिक आहे. तर हे भाडं कमी व्हावं या निमित्ताने मी विनंती करतो, नाहीतर खूप वाईट परिस्थिती येऊ शकते. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. तर तुम्हीही फ्लेक्झिबल राहिलं, जे मालक आहेत, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, तर त्या पद्धतीने ती गोष्ट होऊ शकते. आज आपलं कामाचं पान जे फॉरवर्ड होतं जॉब संदर्भात, शिकलेल्या मुलांना काम नाहीत. कामांसाठी जर तुम्ही रोजगार मेळावे घेतले किंवा रेफरन्सनी कामे मिळायला लागले तर जास्तीत जास्त लोक इथं राहायला येतील बाहेरचेही, आणि त्या पद्धतीने गुंतवणूक ही होईल, त्या पद्धतीने मार्केट ही एक फ्लो चांगला राहील, असं मी या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करू शकतो की प्रत्येकाने विचार करायला हवा. आपला आपला माणूस गेलाय तर आपण आपल्या माणसाने लावलेली विकसनशील जी गती आहे ती सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. नक्कीच. म्हणजे आता जो मोटिवेशनचा पुश होता लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी दादा, ते नसले तरी आता आपण क्वालिटी काम करून सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी करून आपण ते पुश करू शकतो. बरोबर. नक्कीच. दादा होते ना तर बाहेरच्या राजकारणातले, महाराष्ट्रातल्या राजकारणातले जे मोठे मोठे राजकारणी होते त्यांचाही कौल बारामतीकडे असायचा की आपण इथं गुंतवणूक करूयात, आपले मुलं ह्या इथल्या अकॅडमीमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये इथं ऍडमिशन घेऊयात. तर ह्यानंतर त्या गोष्टी होतील का नाही याबाबत मला साशंका आहे. म्हणजे तेच कॉन्फिडन्स थोडस जरा कमतरता जाणवते. बरोबर. ओव्हरऑल आज आपली चर्चा मुख्यतः जी बिझनेस आहे किंवा जी प्रगती आहे बारामतीची त्या दृष्टिकोनातून झाली. तुम्ही सर फार महत्वाचे मुद्दे सांगितले आणि एक मोलाचा सल्लाही दिला तिथल्या उद्योजकांना की कशा प्रकारे हे कन्सिस्टंटली चालत राहावं. थोडी ग्रोथ थोडी कमी होईल पण चालत तरी राहील. बरोबर. त्या दृष्टिकोनाने तुम्ही आज सर तुमचा फार मौल्यवान वेळ आम्हाला दिला विचार मंथनला, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. मी या निमित्ताने विनंती एक करू इच्छितो की आपणच आपल्या मार्केट विषयी चुकीचे मेसेज किंवा चुकीची चर्चा करणं थांबवावी, कारण मंदी आहे, स्लॅक आहे, दादा गेल्यानंतर बारामतीचं काय होईल, कसं होईल, ह्या अशा गोष्टी, निरर्थक गोष्टींना तुम्ही चर्चा करू नका किंवा ह्याला वाव देऊ नका. आपलं मार्केट आपणच तयार करायचंय आणि ते पुढे न्यायचं आहे.
धन्यवाद.